आजच्या या व्याख्यानमालेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. वसंत व्याख्यानमालेच्या या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी ज्ञान सत्रामध्ये इथं उपस्थित असलेल्या सर्वांचं मी मनःपूर्वक स्वागत करते. ही व्याख्यानमाला गेली 150 वर्ष आयोजित केली जात आहे आणि अशा प्रकारचे उपक्रम यशस्वी होण्यासाठी समाजातील अनेक दानशूर व्यक्तींचे हात कार्यरत असतात. या वर्षीच्या वसंत व्याख्यानमालेसाठी चितळे बंधू रावेतकर ग्रुप, पी.एन. गाडगीळ अँड सन्स, लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी, पी.एन. गाडगीळ ज्वेलर्स, पितांबरी प्रॉडक्ट्स, बुलढाणा अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी, सिटी ग्रुप अमनोरा, पी.एन.जे एक्सक्लुझिव्ह यांनी सहकार्य केले आहे. त्याच्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार. आजच्या या ज्ञानसत्राचे चौथे पुष्प गुंफणार आहेत डॉक्टर सुनील कुमार लवटे. सर्वात प्रथम आपण त्यांचं स्वागत करूयात. त्यासाठी मी श्रीयुत पोरे यांना विनंती करते की त्यांनी रंगमंचावरती येऊन डॉक्टर लवटे यांचं स्वागत करावं. विविध क्षेत्रात आपल्या कार्याने ठसा उमटवणारे डॉक्टर सुनील कुमार लवटे आपल्या सर्वांना परिचित आहेतच, पण तरीही त्यांचा परिचय मी थोडक्यात करून देते. खरं तर त्यांचा परिचय हा खूप मोठा आहे, पण वेळेअभावी हे सर्व मी इथं सांगू शकत नाही. थोडक्यात परिचय करून देते. डॉक्टर सुनील कुमार लवटे हे मराठी भाषेतील प्रसिद्ध ज्येष्ठ लेखक आहेत. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेऊन हिंदी विषयात M.A. व PhD त्यांनी प्राप्त केली आहे. डॉक्टर लवटे यांनी विविध माध्यमिक महाविद्यालयांमध्ये हिंदी अध्यापन केले असून प्राचार्य म्हणूनही काम केले आहे. M.Phil PhDच्या विद्यार्थ्यांना संशोधनासाठी मार्गदर्शन केले. प्राचार्य म्हणून काम करताना उपक्रमांचा उच्चांक गाठला. सन 2010 मध्ये ते निवृत्त झाले आणि या सगळ्याबरोबरच अनाथांच्या संगोपन व पुनर्वसन कार्यासाठी 1980 ते 2000 असे 2 दशके त्यांनी अविरत प्रयत्न केलेले आहेत. कोल्हापूरच्या रिमांड होमचे बालकल्याण संकुलमध्ये रूपांतर, महाराष्ट्र राज्य वंचित संस्थेचे अध्यक्षपद भूषवले, भारतीय शिष्टमंडळातून युरोप आशिया खंडातील 15 देशांचे दौरे, त्यातूनच मग महाराष्ट्रभरच्या अनाथाश्रम रिमांड होम संबंधी प्रशासन यंत्रणा विकेंद्रीकरण, योजनांचे एकत्रीकरण, संस्था दर्जा सुधारणा, बालक धोरण, बालकांचा राष्ट्रीय कायदा व हक्कासंबंधी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तराचे कार्य त्यांनी केले आणि त्याबद्दल त्यांना अनेक सन्मान प्राप्त झाले आहेत. सध्या सर्व पदांचा त्याग करून ते मुक्त कार्यरत आहेत. महाराष्ट्रातील अनेक वस्तुसंग्रहालयांच्या निर्मितीमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता. राष्ट्रीय मानव अधिकार आयोगाचे नवी दिल्ली येथील अधिकारी म्हणून त्यांनी काम केले. कारागृह, पोलीस चौकी सुधारणा व बंदी बांधवांना मानवाधिकार प्रदानासाठी काम केले. पुरस्कार, लेखन, व्याख्याने, मानधन हे सामाजिक संकल्प निधी मानून आजवर मिळालेली सुमारे 10 लाख रुपयांची रक्कम विविध शैक्षणिक, साहित्यिक, सामाजिक संस्थांना व व्यक्तींना त्यांनी अर्पण केली आहे. शासनाच्या विविध सांस्कृतिक कार्यसंयोजनात त्यांचा सहभागही राहिलेला आहे. महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभा, शिवाजी विद्यापीठ प्राध्यापक परिषद यांच्या सहकार्याने हिंदी प्रचार प्रसार, अभ्यास केंद्र संचालन, ग्रंथालय, परीक्षा संयोजन, त्रिभाषा सूत्र परिषद, नवलेखक शिबिर, अभ्यास सहली, कवी संमेलन, ग्रंथ प्रदर्शन, परिसंवाद इत्यादींचे त्यांनी आयोजन केले आहे. अनेक वृत्तवाहिन्यांवरती चर्चा, प्रतिक्रिया, मुलाखती प्रक्षेपित झाल्या आहेत. त्यांची मराठी साहित्य संपदाही अफाट आहे, पण वेळेअभावी या सगळ्यांचा इथे उल्लेख करणे शक्य नाही. तरीही काही महत्त्वाचा उल्लेख करावासा वाटतो. तो म्हणजे खाली जमीन वर आकाश या त्यांच्या आत्मकथेला पुरस्कार मिळाला आहे. अनेक आकाशवाणी केंद्रांवरून या आत्मकथेचे अभिवाचन प्रसारित झाले आहे. अनेक विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात आत्मकथेचा पाठ्यपुस्तक म्हणून समावेशही झालेला आहे. याचबरोबर अनेक समीक्षा ग्रंथ, लेखसंग्रह, कविता संग्रहही प्रसिद्ध झाले आहेत. त्यांच्या साहित्य कृतींची हिंदी, गुजराती, इंग्रजी आणि ब्रेलमध्येही भाषांतरं झाली आहेत. 2019 रोजी नीम शिरगाव येथील ग्रामीण साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले. तसेच शब्दगंध साहित्य मंचाने शिरोळ येथे 2015 साली भरवलेल्या
दिनकरराव यादव स्मृती साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. याचबरोबर अनेक मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषवलेले. त्यांना अनेक पुरस्कारांनीही सन्मानित करण्यात आले आहे. थोडक्यात मी त्याची नावं वाचते. महाराष्ट्र फाउंडेशन अमेरिका अपारंपरिक साहित्य पुरस्कार, महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट साहित्य निर्मितीबद्दल श्रीमती लक्ष्मीबाई टिळक विशेष पुरस्कार, वि. स. खांडेकर की श्रेष्ठ कहानियाँ याच्या अनुवादाप्रित्यर्थ आणि शेवडे व्यक्तित्व एवं कृतित्व या ग्रंथास मौलिक लेखनाबद्दल भारत सरकारच्या केंद्रीय हिंदी निदेशालयाचा हिंदीतर भाषी हिंदी लेखक पुरस्कार, त्यांच्या कार्याची नोंद घेऊन महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीतर्फे अनंत गोपाळ शेवडे विशेष पुरस्कार व गौरवपत्र प्रदान, तसेच सन 2014 महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीतर्फे अखिल भारतीय महाराष्ट्र भारती जीवन गौरव पुरस्कार. याचबरोबर त्यांच्या सामाजिक योगदानाबद्दलही त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. नॅशनल कौन्सिल फॉर रूरल हायर एज्युकेशन भारत सरकार नवी दिल्लीतर्फे रोल ऑफ ऑनर पुरस्कार, रोटरी इंटरनॅशनलतर्फे व्होकेशनल अवॉर्ड, अण्णासाहेब सहस्रबुद्धे रचनात्मक कार्य पुरस्कार औरंगाबाद, पॅको पवार अवॉर्ड कोल्हापूर, वसुंधरा कृतज्ञता पुरस्कार पुणे यांसारखे अनेक पुरस्कार त्यांना प्राप्त झाले आहेत. असे बहुआयामी व्यक्तिमत्व आज आपल्याला आजच्या व्याख्यानासाठी लाभले आहे. आजच्या व्याख्यानाचा विषय आहे न्यायमूर्ती रानडे, लोकमान्य टिळक, तर्कतीर्थ, धर्म आणि सामाजिक सुधारणा. मी डॉक्टर सुनील कुमार लवटे यांना विनंती करते की त्यांनी आपल्या व्याख्यानाला सुरुवात करावी. Lights, camera, journalism. Are you ready to be the voice that informs, inspires, and impacts the world? At Tilak Maharashtra Vidyapeeth, a Bachelor of Journalism in Television and Broadcast Media equips you with the skills to become a dynamic, credible, and influential journalist in today's evolving media landscape. What you learn: news reporting and anchoring, broadcast production and editing, investigative journalism, live reporting and field journalism, media law and ethics. Graduate career ready and step into exciting roles as a TV journalist, news anchor, producer, video editor, or media correspondent. Our students gain hands-on experience in state-of-the-art studios, working with real-time broadcasts, industry standard equipment, and expert mentorship. Your journey to becoming the next media powerhouse starts here. Apply now to the Bachelors of Journalism in Television and Broadcast Media at Tilak Maharashtra Vidyapeeth, Pune. सर्वांना माझा विनम्र नमस्कार. केसरी आणि वक्रोत्तेजक संस्था यांच्या विद्यमाने गेली 150 वर्ष पुण्यामध्ये वसंत व्याख्यानमालेची सत्र सुरू आहेत. या वर्षीच्या 151व्या सत्रामध्ये आपण सर्वांनी मला निमंत्रित केलं, त्याबद्दल मी केसरी आणि आपणा सर्वांचे मनापासून आभार मानतो. माझी अशी धारणा आहे की वसंत व्याख्यानमालेत एखाद्याला बोलायला मिळणं हा त्याचा जीवन गौरवापेक्षा कमी महत्त्वाचा भाग नाही, असं कोल्हापूरहून आल्यामुळे मला वाटतं असं असावं. इथे पुण्यामध्ये ज्या काळात वसंत व्याख्यानमाला भाराला आलेली होती
अशा काळात पुण्यामध्ये 2 व्याख्यानमाला एकमेकासमोर चालायच्या. त्यातली वसंत व्याख्यानमाला ही आजच्यासारखीच त्या काळात पण मोफत होती. पण त्याच्या जोडीने आणि खरं म्हणजे त्याच्या प्रतिस्पर्धेने पुण्यामध्ये काही काळ एक व्याख्यानमाला चालायची. तिचं नाव होतं पसंत व्याख्यानमाला. एक वसंत व्याख्यानमाला आणि दुसरी होती पसंत व्याख्यानमाला. त्या पसंत व्याख्यानमालेचं वैशिष्ट्य असं होतं की त्याला तिकीट असायचं. आणि आपला सांस्कृतिक इतिहास असं सांगतो की वसंत व्याख्यानमालेपेक्षा त्या काळामध्ये पसंत व्याख्यानमालेला जास्त पसंती असायची. कारण तिकीट लावून व्याख्यान ऐकणं ही त्या काळामध्ये एक नवलाईची गोष्ट होती. त्यानंतर मी आज महाराष्ट्रामध्ये पाहतो एखादीच अशी व्याख्यानमाला महाराष्ट्रामध्ये पसंत व्याख्यानमालेसारखी वसईमध्ये सुरू असल्याचं मला माहीत आहे. कारण त्या व्याख्यानमालेत पण मी केव्हा तरी गेलेलो आहे. तिथल्या ख्रिश्चन समुदायाने अनेक वर्ष उपासना व्याख्यानमाला चालवलेली आहे. ती पण म्हणजे आज हे ऐकायला तुम्हाला ऐकताना खरं वाटेल की नाही मला शंका आहे. पण 3000 तिकीटं जाहीर असतात आणि ती पहिल्या दिवशीच खपतात. अशी एक परंपरा पण वसईमध्ये श्रोत्यांची आहे. हे मी का सांगायला लागलो असं जर तुम्ही मला विचारलं तर महाराष्ट्रामध्ये सांस्कृतिक एकीकडे अनुत्साहाचं वातावरण आणि दुसरीकडे काही छोट्या छोट्या शहरांच्यामध्ये म्हणजे जतसारखं छोटं गाव आहे की रात्री व्याख्यानमाला असते आणि सगळं गाव व्याख्यान ऐकायला येतं. अशी पण महाराष्ट्रामध्ये परंपरा आहे. तर महाराष्ट्राचं हे जे सांस्कृतिक वैविध्य आहे हे वैविध्य जपण्यामध्ये कुणाचा वाटा मोठा आहे असं जर तुम्ही मला विचाराल तर ही जी वसंत व्याख्यानमाला आहे या वसंत व्याख्यानमालेने महाराष्ट्रामधल्या सगळ्या व्याख्यानमालांचा प्रारंभ केलेला आहे. त्या अर्थाने पुण्याची वसंत व्याख्यानमाला ही महाराष्ट्रातल्या सगळ्या व्याख्यानमालांची गंगोत्री आहे अशी माझी धारणा आहे. आणि अशा गंगोदकामध्ये आज तुम्ही मला बोलवलं आहे त्याबद्दल परत एकदा आभार आणि अभिनंदन. मी विषय जो घेतलेला आहे न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, लोकमान्य टिळक आणि तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या धर्म आणि समाज सुधारणा. तुम्ही असं मला विचाराल की काय अन्वय आहे याचा, म्हणजे तिघांना एका माळेत गोवण्याचं कारण काय आहे. तर त्याचं वर्तमानातलं एक अगदी लक्षात येणारं कारण मित्रांनो असं आहे की हे वर्ष तर्कतीर्थांचं शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती वर्ष आहे. म्हणजे त्यांना जन्मून 125 वर्ष झाली. 1901चा त्यांचा जन्म. हेच वर्ष न्यायमूर्ती रानडेंचं स्मृती शताब्दी वर्ष आहे. शतकोत्तर रौप्य महोत्सवी 1901ला महादेव गोविंद रानडे निवर्तले. 1901 हे जे वर्ष आहे हे महादेव गोविंद रानडे आणि तर्कतीर्थ यांना एक समान जोडणारं वर्ष आहे. आपल्याकडे मराठीमध्ये म्हण आहे, आजा मेला आणि नातू झाला. न्यायमूर्ती रानडे गेले आणि तर्कतीर्थ जन्माला आले. असं महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहास आणखीन एक असा योगायोग तुम्ही जर इतिहास पाहायला लागाल तर कळेल की 1890ला महात्मा फुले गेले आणि 1891ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्माला आले. महाराष्ट्रामध्ये ही जी सांस्कृतिक उत्थापनाची जी परंपरा आहे ही परंपरा नुसती कालसंगत नाही आहे,
ती विचारसंगत आहे, ती व्यवहारसंगत आहे आणि ती महाराष्ट्राला प्रबोधनाच्या दृष्टीने, विकासाच्या दृष्टीने पुढे नेणारी पण आहे. न्यायमूर्ती रानडेचा जो काळ आहे तो 1842 ते साधारणपणे 1901 हा त्यांचा जीवनकाळ आहे. लोकमान्य टिळकांचा कार्यकाळ, जीवनकाळ 1856 ते 1920 आहे. तर्कतीर्थांचा 1901 ते 1994 असा 93 वर्षांचा आहे. या तिघांच्यामध्ये तर्कतीर्थांना जास्त आयुष्य लाभलं आणि त्यांनी जवळजवळ 20व्या शतकाचे साक्षीदार होण्याचं भाग्य तर्कतीर्थांना मिळालेलं आहे. या तिघांच्यामध्ये एक समान दुवा मला दिसतो जेव्हा मी वाचायला लागतो तेव्हा. तो समान दुवा मित्रांनो असा आहे की या तिघांनीही धर्म सुधारणेसाठी आपलं जीवन खर्च केलेला आहे. हे तिघही राजकीय मुत्सद्दी होते. तिघांनीही राष्ट्रीय चळवळीमध्ये भाग घेतलेला आहे. महादेव गोविंद रानड्यांना तुरुंगवास काही भोगायला लागलेलं नाही, पण टिळकांना आणि तर्कतीर्थांना अनेकदा तुरुंगवास भोगायला लागलेला आहे. टिळक आणि तर्कतीर्थ ह्या दोघांनी स्वातंत्र्य लढ्यात मोठं प्रचार प्रसार जागृतीचं काम केलेलं दिसेल. तद्वतच या तिघांनी धर्मसुधारणा आणि समाजसुधारणा यामध्ये समान प्रकारचं काम केलेलं आहे. महाराष्ट्राचा आपण एकंदर सांस्कृतिक इतिहास पाहायला लागू किंवा भारताचा पाहायला लागू तेव्हा असं आपल्या लक्षात येतं की साधारणपणे 19व्या शतक उजाडलं आणि महाराष्ट्रामध्ये सुधारणांचं वारं व्हायला लागलं. म्हणजे 1820 ते 1860 हा जर कालखंड तुम्ही 40 वर्षाचा घेतला की ज्याला मी महादेव गोविंद रानडे यांच्या पार्श्वभूमीचा काळ म्हणतो. या काळामध्ये भारतामध्ये प्रचंड सांस्कृतिक धार्मिक उलथापालथी झालेल्या आहेत. मुळात आपल्या सर्व भारतीयांच्यामध्ये आणि विशेषतः शिक्षित भारतीयांच्यामध्ये धर्मसुधारणा, शिक्षण सुधारणा, समाज सुधारणा हा जो विचार आहे हा विचार एका अर्थाने तत्कालीन जी शिक्षित मंडळी होती त्या शिक्षित मंडळींना शिक्षणाने जे भान आलं त्या भानातून ही जाणीव सुधारणांची झालेली आपल्याला दिसेल. आपला 19व्या शतकातला पूर्वार्धातला भारत आणि आज 20व्या शतकाची 21व्या शतकाची 25 वर्ष ओलांडून पण आपण तितकेच धर्मावलंबी आहोत जितके 100-200 वर्षांच्या पूर्वी होतो. म्हणजे जगाचा आणि भारताचा असा तुलनात्मक सुधारणांचा जर तुम्ही अभ्यास केला तर तुमच्या काय लक्षात येईल की युरोपामध्ये पुनरुज्जीवन झालं, रेनासन्स आला मध्ययुगात आणि तिथे शिक्षण आलं, विज्ञाननिष्ठा आली, अंधश्रद्धा निर्मूलनाचे विचार आले आणि तिथल्या समाज जीवनामध्ये मोठा बदल झाला. तो बदल कोणत्या स्वरूपाचा होता मित्रांनो? तर तो स्वरूपाचा बदल असा होता की त्या लोकांनी शिक्षण आणि जीवन किंवा जे त्यांनी वाचलेलं होतं, समजून घेतलेलं होतं त्याचा त्यांच्या रोजच्या जीवनामध्ये मोठा प्रभाव आणि परिणाम झालेला दिसतो. म्हणजे एक साधी गोष्ट मी तुम्हाला सांगतो की 90 साली मी साधारणपणे 3 महिने युरोपच्या अनेक देशांच्यामध्ये होतो आणि मी असं 1990 साली असं पाहिलं की कोणत्याही युरोपच्या गावात गेलात की तिथली माझी यजमान मंडळी
मला एक गोष्ट आवर्जून दाखवायची. ती काय आहे तर त्या गावात सगळ्यात जुनी गोष्ट असायची ती त्या गावचं चर्च असायचं आणि ते चर्च ते दाखवायला मला न्यायचे. आपल्याकडे आज पण भारतामध्ये सगळ्यात जुनी गोष्ट कोणती असं जर विचाराल तर आपली वेगवेगळी देवळं ही आपली सगळ्यात जुनी दाखवण्याची गोष्ट तुम्हाला असलेली दिसेल. फरक काय आहे मित्रांनो की मध्यकाळामध्ये पुनरुज्जीवनाची जी लाट आली, स्वातंत्र्य, समता, बंधुता ही मूल्य तिथल्या सगळ्या जीवन व्यवहाराला बदलून टाकणारी ठरली. ते विज्ञान शिकू लागले. विज्ञान यंत्रयुगातच आलं असं कृपया समजू नका. आता मगाशी माझा परिचय ज्या भगिनींनी करून दिला त्या मला आत्ता असं सांगत होत्या की ते इंडॉलॉजी शिकवतात आणि इंडॉलॉजीमध्ये त्या अनेक भारतीय विज्ञानांची मला माहिती सांगत होत्या. तर आपल्याकडे पण विज्ञान होतं, तिकडे पण त्या काळातलं विज्ञान होतं, प्राचीन विज्ञान. विज्ञान ही काही आधुनिक गोष्ट नाही आहे. प्राचीन काळातलं जे विज्ञान आहे ते प्राचीन काळातलं विज्ञान, त्याला आपण संभाव्य शास्त्र म्हणू, कारण त्याच्या बऱ्याचशा गोष्टी संभाव्यतेवर अवलंबून असतात. फिजिक्स आणि मेटाफिजिक्समध्ये जे अंतर असतं ते तुम्हाला आजही लक्षात येईल. युरोपमध्ये जी क्रांती आली, वैचारिक क्रांती आली, त्या वैचारिक क्रांतीमुळे मित्रांनो असं झालं की ते जे जे वाचत होते, समजून घेत होते आणि खरं म्हणजे संघर्षातून त्यांच्या जीवनामध्ये जे जे बदल होत होते त्या बदलांनी त्यांचं रोजचं जीवन बदलून टाकलं. एक महत्त्वाचा बदल युरोपमध्ये काय झाला तर त्या काळामध्ये आज आपल्या भारतामध्ये जितका धर्मप्रभाव आहे त्याच्यापेक्षा प्रचंड धर्मप्रभाव मध्ययुगात युरोपमध्ये होता. तो किती होता धर्माचा प्रभाव? तो धर्माचा प्रभाव मित्रांनो इतका होता की तिथले पोप लोकांना स्वर्गाचे पास वाटायचे आणि लोक ते स्वर्गाचे पास घेऊन स्वर्ग सुखाचा अनुभव घ्यायचे. धर्मश्रद्धा युरोपात पण किती अंध होती याचं हे सुंदर उदाहरण आहे. त्याच युरोपमध्ये रेनेसान्स नंतर तुम्हाला असं दिसेल की त्या मंडळींनी चर्चमध्ये जाणं बंद केलं. म्हणजे 90 साली माझी यजमान मंडळी, मी ज्या ज्या गावात जायचो त्या त्या गावात मला चर्च दाखवायचे. ती सगळी चर्च ओसाड चर्च होती. म्हणजे तिथे लोकांचं येणं जाणं फार अपवाद होतं आणि ते मला सांगायचे की आता आम्ही इथे ऑर्गन शिकायला येतो. म्हणजे पायपेटी होती प्रत्येक चर्चमध्ये. त्या काळामध्ये भजनं गाण्यासाठी एक मोठी पेटी आजही आहे आणि ती वाजते अजून इतक्या 300-400 वर्षानंतर देखील. युरोपमध्ये आपण समजून घेतलं पाहिजे की ते जेव्हा एखादी गोष्ट जपतात, आपल्याकडे जतन साक्षरता नाही, ती युरोपामध्ये तुम्हाला मोठ्या प्रमाणात आजही दिसून येते. आपण शिक्षणाने ओटार्थी झालो, आपण बुद्धिवादी झालो नाही. यामुळे आपल्याकडे मंदिरांची गर्दी कमी झाली नाही, जशी तिकडे चर्चची गर्दी कमी झाली. हा एक फरक युरोप आणि भारतामध्ये किंवा आशियामध्ये. मी आशिया पण बराचसा पाहिलेला आहे. म्हणजे थायलंड पाहिलं आहे, सिंगापूर पाहिलेलं आहे, इकडे आफ्रिकेमध्ये बँकॉक वगैरे अशी बरीच ठिकाणं मी पाहिलेली आहेत. माझ्या लक्षात असं येतं की आशिया आणि युरोप याच्यामध्ये एक व्यवच्छेदक फरक धर्मश्रद्धांच्या बाबतीत असा आहे की जपान, सिंगापूर, थायलंड इथे हे सगळे देश बुद्धप्रेमी देश आहेत. त्यांना भारतातून कोण गेलं की मोठा आनंद होतो.
आणि ते अत्यंत आदराने भारतीयांचं आगत स्वागत आशियामधले लोक करतात. अगदी खाली कंबोडियामध्ये वगैरे जावा तुम्ही, जिथे हिंदू धर्म अजूनही आहे. का ते आपला आदर करतात? तर ते असं म्हणतात की बुद्ध तुम्ही आम्हाला दिला. आता पहा की बुद्ध तुम्ही आम्हाला दिला असं सगळा आशिया म्हणतो. आणि मी तुम्हाला असं विचारेन की बुद्धाचं आपण काय केलं? म्हणजे आपली धर्म परंपरा या देशामध्ये स्थापन झालेल्या बुद्ध धर्माचं आणि आपलं नातं आता काय राहिलेलं आहे? रिच्युअल काय राहिलं? वैचारिक काय राहिलं? बुद्धांनी कर्मकांडाचा विरोध केला, त्याचं काय झालं? असे अनेक धर्म आणि समाज सुधारणांचे प्रश्न जेव्हा आपण अभ्यासायला लागतो तेव्हा असं लक्षात येतं की 19व्या शतकातला पूर्वार्ध भारतातला, याच्यामध्ये इतर ठिकाणी जशी परिवर्तनं झाली तशी परिवर्तनं आपल्याकडे न झाल्यामुळे आपल्यावरचं धर्माचं सावट आहे तसं राहिलं. न्यायमूर्ती रानडेंना, लोकमान्य टिळकांना, तर्कतीर्थांना धर्म आणि समाज सुधारणा कराव्याशा का वाटल्या? तर त्या काळामध्ये ज्या ज्या प्रथा होत्या धर्माच्या नावावर असलेल्या, मी 19व्या शतकातल्या काही गोष्टी मी तुम्हाला सांगेन की धर्म किती प्रबळ होता त्या काळामध्ये. आणि मी परत रिपीट करतो की आजही तितकाच तो प्रबळ आहे. म्हणजे मधल्या काळामध्ये इतक्या सुधारणा, म्हणजे मी नेहमी असं म्हणतो की स्वच्छतेसाठी आपण गांधी खर्ची घातले, स्वच्छतेसाठी आपण गाडगे महाराज खर्ची घातले, स्वच्छतेसाठी आपण सेनापती बापट खर्ची घातले, स्वच्छतेसाठी मोदी खर्ची घातले. आपली घाण काय हटली नाही. कारण स्वच्छता नावाचा मूळ हेतू जो युरोपमध्ये आहे तो आपण कधी शिकलेलोच नाही. मी युरोपच्या एका छोट्या शाळेत गेलो होतो, बालवाडीमध्ये, आणि त्या बाई स्वच्छता शिकवत होत्या. त्यांनी सांगितलेली स्वच्छतेची व्याख्या मी कधीच कोणत्याही शिक्षकाच्या तोंडून भारतात ऐकली नाही. त्या बालवाडीच्या बाई लहान मुलांना असं सांगत होत्या, घाण न करणे म्हणजे स्वच्छता. मी तुम्हाला असं विचारेन, आपली स्वच्छतेची व्याख्या काय? केलेली घाण दुसऱ्याच्या अंगणात टाकणे म्हणजे स्वच्छता. हा जो आपला संस्कार आहे, मूलभूत शिक्षणाने वर्तन परिवर्तन, ही जी शिक्षणाची गोष्ट आहे, म्हणजे नेहमी मला आपल्या शिक्षणाबद्दल मित्रांनो असं वाटतं की आपल्या शिक्षणाने माणूस घडणीकडे फार कमी लक्ष दिलं. ऑन दी कॉन्ट्ररी तुम्ही जपानमध्ये जा, सिंगापूरसारख्या देशात जा, फ्रान्समध्ये जा, जगातले जे जे प्रगत देश तुम्ही पाहाल त्यांनी शिक्षणातून मनुष्य परिवर्तनाचा एक फार मोठा परीघ ओलांडलेला तुम्हाला दिसेल. न्यायमूर्ती रानडे ज्या काळामध्ये धर्मसुधारणेचा विचार सन 60 नंतर करायला लागले होते, त्यांच्यापुढे काय काय आव्हानं होती? त्यांच्यापुढे आव्हानं होती मित्र, आणि खरं म्हणजे ह्या तिघांच्याही पुढे, न्यायमूर्ती रानडे, लोकमान्य टिळक आणि तर्कतीर्थ, ह्या तिघांच्या पुढचे प्रश्न वर्ष दीड वर्ष लोटले तरी समान आहेत असं तुमच्या लक्षात. मी छोट्या छोट्या गोष्टी सांगतो. एक साधी गोष्ट आहे की स्त्रीचे विवाहाचे वय, स्त्रीचे विवाहाचे वय, म्हणजे तर्कतीर्थ 1923 मध्ये धर्मसुधारणेचं काम करायला लागतात आणि रानडे साधारणपणे 1860-61 काम करायला लागतात. लोकमान्य टिळक साधारणपणे 1870 नंतर हेच काम करायला लागतात असं तुमच्या लक्षात येईल. तिघं एकाच प्रकारचं काम वेगवेगळ्या काळात करतात असं इतिहास चाळताना लक्षात येतं. एक छोटा प्रश्न आहे बालविवाह. इथे ज्या भगिनी बसलेत त्यांना तर मला हे सांगायलाच पाहिजे की न्यायमूर्ती रानडे, लोकमान्य टिळक आणि तर्कतीर्थ हे तिघंही
तत्कालीन धर्माधिकाऱ्यांच्याशी वाद करत होते. वाद काय करत होते, तर विवाहाचं धर्मसंमत वय जे आहे ते काळानुरूप धर्माने बदललं पाहिजे असा आग्रह ही सुधारक मंडळी करत होती. तुम्हाला एक खरं वाटणार नाही की धर्मसंमत विवाहाचं वय 5 होतं स्त्रीचं. आणि ही मंडळी अशी म्हणायची की पदर येईपर्यंत, स्त्रीचा पदर येईपर्यंत विवाह करू नये. मी तुम्हाला सांगतो की महादेव रानडेंनी दाताच्या कण्या केल्या, लोकमान्य टिळकांनी दाताच्या कण्या केल्या आणि तर्कतीर्थांनी पण केल्या. पण फार मोठा एक्सेप्टन्स बाय द रिलिजियस पीपल तुम्हाला दिसणार नाही. म्हणजे तर्कतीर्थांच्या बाबतीत तर असं आहे, 1923 ते 1930 या काळामध्ये जेवढ्या धर्मसभा भारतामध्ये झाल्या त्या सगळ्या धर्मसभांना तर्कतीर्थ हजर आहेत आणि ते आपल्या समाजामध्ये विवाहाचं धर्मसंमत वय वाढावं म्हणून प्रयत्न करत आहेत. 30पर्यंत एकाही परिषदेमध्ये, एकाही धर्मसभेमध्ये तर्कतीर्थांचा प्रस्ताव मान्य केला जात नाही. टिळकांच्या काळात मान्य करणं शक्य नव्हतं, रानडेंच्या तर अजिबात शक्य नव्हतं. रानडेंच्या काळात तर मित्रांनो आपले जे धर्मप्रमुख होते त्या धर्मप्रमुखांनी व्यभिचारी विधवांना, म्हणजे ज्या विधवांचा पाय घसरतो त्यांना दिलेली प्रायश्चितं, त्यांना दिलेल्या शिक्षा, त्यांना दिलेले दंड तुम्ही जर समजावून घेतलेत तर आजही मी तुम्हाला सांगतो तर माझ्या अंगावर शहारे येतात की धर्म इतका निष्ठुर कसा असू शकतो. खरं म्हणजे धर्म म्हणजे मानवता, धर्म म्हणजे संवेदना, धर्म म्हणजे माणुसकी असं आपण मानतो. ते व्यवहारात कुठे धर्माच्या दिसत नाही. धर्माचार म्हणून नावाची जी गोष्ट आपल्याकडे होती त्याला शह देणारे सगळे जीवन व्यवहार आपल्याकडे होते. म्हणजे एका विधवा व्यभिचारीला तत्कालीन धर्मगुरू, हिंदू धर्मगुरू अशी शिक्षा सुनावतायत. तिला 19 रुपयाचा दंड केला जातो. 19व्या शतकाच्या प्रारंभी ती व्यभिचारी झाली म्हणून तिला आंब्याच्या झाडाच्या ढोलीमध्ये ढोली तयार करून कार्व करून खोदून त्या व्यभिचारिणीला कोंडलं जातं. वरती गवत आणि पालापाचोळा घातला जातो, गवत पेटवलं जातं आणि ती हालचाल करायला लागल्यानंतर तिला बाहेर काढलं जातं आणि मग तिला प्रायश्चित सुनावलं जातं की सहस्त्र ब्राह्मणांना भोजन द्यावं तर तुझी शुद्धी होऊ शकेल. असे कितीतरी अनन्वित शुद्धीचे उदाहरणं 19व्या शतकाच्या सुरुवातीला मित्रांनो इतिहासामध्ये आपल्याला वाचायला मिळतात. म्हणजे लोकमान्य टिळकांनी एका ठिकाणी असं म्हटलंय की संमती वयाचा कायदा हा काळानुरूप बदलला पाहिजे. रानड्यांनी तर सांगितलेलंच होतं, पण टिळकांनी असं सांगितलं की स्त्रीचं किमान 16 वय असलं पाहिजे, पुरुषाचं 20 वय असलं पाहिजे. एवढं सगळं सांगून पण त्या काळामध्ये आपल्यामध्ये समाज सुधारणा झालेल्या नव्हत्या. हे स्त्रीच्या वयाची गोष्ट, स्त्रीच्या विधवापणाची गोष्ट. तीच गोष्ट मित्रांनो विधवेचे विवाह, परित्यक्तांचे विवाह, कुमारी मातांना दिलेल्या शिक्षा,
हे मी तुम्हाला विस्ताराने एवढ्यासाठी सांगायला लागलो आहे की मला कळायला लागल्यापासून महाराष्ट्रामध्ये आजही मी हे काम करतो आहे. आणि माझ्या असं लक्षात येतं मित्रांनो की अजूनही महाराष्ट्रामध्ये कुमारी माता होणं बंद नाही, विधवांचे विवाह होत नाहीत, परित्यक्तांना माफ केलं जात नाही. मी तुम्हाला या व्याख्यानमाला मित्रांनो असतात कशासाठी हो, की आपण काहीतरी विचार करावा वर्तमानाच्या संदर्भात आणि आपल्या जीवन आणि समाज व्यवहारामध्ये काहीतरी परिवर्तन करावी. ती आपण करत नसल्यामुळे ही व्याख्यानमाला ही एक उपचार होऊन जात आहेत आपल्याकडे. मी तुम्हाला या निमित्ताने असं सांगणार आहे की या व्याख्यानमालेत जे जे विचार तुम्ही लोकांचे ऐकाल त्यातले छोटे छोटे जरी बदल आपल्या घरामध्ये, आपल्या समाज जीवनामध्ये, आपल्या व्यक्तिगत जीवन व्यवहारामध्ये आपण करत गेलो तर कदाचित उद्या आपला युरोप होईल. म्हणजे युरोप होईल याचा अर्थ आपल्यामध्ये समाज सुधारणा होऊ शकतील. कारण मूळ हेतूच व्याख्यानमालांचा आहे की इतिहासाकडून आपण शिकलं पाहिजे. म्हणजे आपला इतिहास ही जी स्टोरी आहे, हर स्टोरी कधीच झालेली नाही. की सगळ्या इतिहासामध्ये जितका पुरुषार्थ तुम्हाला दिसून येईल तितक्या स्त्री जीवनाचं वर्णन आपल्या इतिहासामध्ये दिसत नाही. अशी छोटी छोटी परिवर्तनं आपण जर मित्रांनो करायला लागलो तर मला असं वाटतं की हा जो एक सुधारणांचा त्रिकोण घेऊन मी तुमच्या पुढे उभा आहे, त्या त्रिकोणाला छेद देण्याचं काम कदाचित आपण सर्वजण भविष्यकाळात करू शकू. आणि त्या एका अपेक्षेने मी हे सगळं बोलतो आहे. न्यायमूर्ती रानडे ज्या काळामध्ये काम करायला लागले, म्हणजे अगदी परवापर्यंत मित्रांनो, म्हणजे न्यायमूर्ती रानडेंची 125वी स्मृती शताब्दी साजरी होईपर्यंत आपण महाराष्ट्रीय लोकांनी न्यायमूर्ती रानडे मराठीमध्ये आणलेले नव्हते. परवा साधना प्रकाशनाने त्यांच्या 3 भाषणांचे खंड काढलेले आहेत. एक धर्म आणि समाज सुधारणेची भाषणं, एक अर्थशास्त्रावरील भाषणं आणि दुसरी संकीर्ण भाषणं. ही इंग्रजीत होती, ती मराठीमध्ये आता आपल्याला उपलब्ध आहे. त्या 3 भाषणांच्या पहिल्या संग्रहामध्ये डॉक्टर आंबेडकरांचं एक वाक्य आहे न्यायमूर्ती रानडेंच्याबद्दल. आंबेडकर असं म्हणतात की जेव्हा एखादा समाजसुधारक समाज सुधारणा करायला धजावतो त्याच्या मागे त्याच्याशिवाय कोण नसतं. पण एखादा राजकारणी एखादी सुधारणा करायला जातो त्याच्या मागे देश असतो. आंबेडकरांनी हे विधान त्यांच्या जीवनकाळात केलेलं रानडेंच्या संदर्भात. लोकमान्य टिळकांच्या संदर्भात तुम्हाला असं लक्षात येईल की लोकमान्य टिळकांनी पण ज्या ज्या सुधारणा केल्या, म्हणजे असं नव्हतं खरं म्हणजे रानडे, टिळक आणि तर्कतीर्थ यांची स्वभाव वैशिष्ट्ये वेगळी आहेत, यांची कार्यपद्धती वेगळी आहेत, त्यांच्या धर्म आणि समाज जाणीवा वेगळ्या आहेत. तिघांचे वेगवेगळे पंथ आहेत. पंथ याचा अर्थ विचारधारा आहे. मला जर विचाराल की रानडे कोणत्या पंथाचे होते, तर रानडे हे सुधारवादी पंथाचे होते. लोकमान्य कोण होते, तर लोकमान्यांना राजकीय आणि सामाजिक याचा मेळ घालायचा असल्यामुळे लोकमान्यांनी विशेषतः धर्म आणि समाज सुधारणात कधी टोकाची भूमिका घेतल्याची दिसत नाही. कारण त्यांना राजकीय का सामाजिक या पर्यायामध्ये राजकीय पर्याय हा टिळकांना नेहमी वरचढ वाटायचा आणि तिकडे त्यांचं जास्त लक्ष असायचं. त्याच्या पुढे 3ऱ्या टप्प्यामध्ये तुम्ही जेव्हा तर्कतीर्थांचा अभ्यास कराल तेव्हा तुमच्या असं लक्षात येईल की तर्कतीर्थ जेव्हा समाज सुधारणा करायला लागतात, या दोघांच्या पेक्षा तर्कतीर्थांना एक वेगळा स्पेस सुधारणेचा मिळालेला आहे. तो काय आहे, तर्कतीर्थांचं काम सुरू होतं 1923ला. 1917 ते 1920
पहिलं महायुद्ध होतं. ऑक्टोबर क्रांती होती रशियामध्ये. आणि रशियामध्ये डिक्टेटरशिप ऑफ प्रोलेटोरिएट, सर्वहारांचं शासन आहे. दुनिया के मजदूरो एक हो असा नारा मार्क्सनी लावलेला होता, लेनिननी, मुसोलिनींनी. आणि रशियामध्ये क्रांती होते. तर्कतीर्थांच्यावर म्हणजे ह्या दोघांच्यावर जो वेस्टर्न फिलॉसॉफीचा प्रभाव नव्हता, टिळक आणि रानड्यांच्यावर, तो प्रभाव मात्र तुम्हाला तर्कतीर्थांच्यावर असलेला दिसेल. काळ नेहमी माणसाला बदलतो. काळ नेहमी माणसांच्या विचारधारांवर प्रभाव करतो. तर्कतीर्थांच्या बाबतीत मित्रांनो तुम्हाला असं दिसेल की हे दोन पूर्वसुरी समाजसुधारक हे नाही म्हटले तरी समाजाला घेऊन जाणारे होते. म्हणजे तो काळ असा होता की त्या काळचे समाजसुधारक फार प्रवाहाच्या विरुद्ध विचार करू शकायचे नाहीत, कारण जनमत जे होतं ते पारंपरिक होतं. 1920 नंतरचं जगातलं जे जनमत आहे त्या जनमतामध्ये एक व्यवच्छेदक फरक मित्रांनो तुम्हाला असा झालेला दिसेल की आपण जगाकडे उघड्या डोळ्यांनी पाहायला लागलेलो होतो. विशेषतः स्वातंत्र्य, समता, बंधुता ही जी वर्तमान भारतातल्या घटनेतली मूल्य आहेत, ती मूल्य वेस्टर्न फिलॉसॉफीमुळे आपल्याला आचरणासाठी खुणवत होती. मधल्या काळात महात्मा फुलेंनी, आंबेडकरांनी जे काम केलं त्याचा फायदा नाही म्हटलं तरी तर्कतीर्थांना झालेला तुम्हाला दिसेल. महात्मा फुले आणि आंबेडकर ह्या दोघांनी अस्पृश्यता निर्मूलनाच्या संदर्भात, परित्यक्त स्त्रियांच्या संदर्भात जी कामं केलेली आहेत, ती कामं आजही एका अर्थाने मला दीपस्तंभासारखी वाटतात. म्हणजे महात्मा फुल्यांनी 1861 बहुधा, जवळपास एखादं वर्ष इकडे तिकडे असेल, त्यांनी बालहत्या प्रतिबंधक ग्रह सुरू केलेलं होतं. पाटी लिहिलेली होती, अडलेल्या कोणीही स्त्रीने यावे, मोकळे होऊन जावे. समाजामध्ये ज्या स्त्रीला आश्रय नाही त्या स्त्रीला मुक्तद्वार प्रवेश देण्याचं काम उदारता महात्मा फुल्यांनी बालहत्या प्रतिबंधक ग्रहामध्ये केलेली होती. महात्मा फुले एवढंच करून थांबले नाही, तर एका परित्यक्त स्त्रीच्या मुलाला, यशवंताला, आपला मुलगा म्हणून दत्तक घेण्याचं धाडस त्या काळामध्ये महात्मा फुल्यांनी दाखवलेलं आहे. असंच धाडस, जे धाडस न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे आपल्या जीवनात करू शकले नाही, ते धाडस मित्रांनो नंतरच्या काळात इथेच पुण्यात महर्षी धोंडो केशव कर्वेंनी केलेलं आहे. तुम्ही जर महादेव गोविंद रानडे यांचं चरित्र पाहिलं तर त्यामध्ये तुमच्या असं लक्षात येईल की त्यांची पहिली बायको वारते आणि घरच्या आग्रहामुळे त्यांना दुसरं लग्न करायला लागतं. त्या काळामध्ये महादेव गोविंद रानडे महाराष्ट्रामध्ये हिरिरीने विधवा विवाहाचं समर्थन करायचे. लोकांना असं वाटत होतं की आता रानडे विवाह करणार म्हणजे विधवेशीच करणार. ते मात्र करू शकले नाही. महर्षी धोंडो केशव कर्वे करू शकले. का करू शकले? तर काळ पुढे नेलेलं आहे. समाजसुधारक जी आव्हानं पेलतात ती कालसंगत असतात आणि काळाचं बळ, पेलण्याची ताकद जे समाजमन एखाद्या कार्यकर्त्याला देतं, त्यामुळे तो पहिल्यापेक्षा जास्त उंच उडी मारण्याचं काम पूर्वसुरींच्यापेक्षा करत असतो असं तुम्हाला दिसेल. तर्कतीर्थांनी ज्या धर्मसुधारणा केल्या त्या धर्मसुधारणांमध्ये तुम्हाला असं दिसेल की त्यांचं एक पुस्तकच आहे मित्रांनो तर्कतीर्थांचं, हिंदू धर्माची समीक्षा नावाचं. हिंदू धर्माची समीक्षा टिळकांनी गीतारहस्यामध्ये केलेली आहे. हिंदू धर्माची समीक्षा महादेव गोविंद रानडेंनी
आपल्या अनेक व्याख्यानांच्यामध्ये केलेली आहे. पण समीक्षेमध्ये कालौघात तुम्हाला परिवर्तनं झालेली दिसतात. रानडे जेव्हा हिंदू धर्माची समीक्षा करतात तेव्हा त्यांना वेद प्रमाण असतात. टिळक जेव्हा हिंदू धर्माची समीक्षा करतात तेव्हा त्यांना भगवद्गीता प्रमाण असते. तर्कतीर्थ जेव्हा हिंदू धर्माची समीक्षा करतात तेव्हा त्यांना मार्क्सवाद प्रमाण असतो, रायवाद प्रमाण असतो, गांधीवाद प्रमाण असतो. लिबरल थॉट प्रोसेस जी तर्कतीर्थ आपल्या सुधारणांच्यामध्ये राबवतात तशी लिबरल प्रोसेस तुम्हाला महादेव गोविंद रानडे आणि टिळकांच्यामध्ये दिसणार नाही. मी परत सांगेन की हा त्यांचा अनादर नव्हे, ह्या त्यांच्या मर्यादा नव्हेत. काळ नावाची गोष्ट माणसाला थांबवत असते, आपण लक्षात घ्या. म्हणजे काळाच्या संदर्भात माणसाला आपण समजून घेतलं पाहिजे. तर्कतीर्थांना ती उसंत होती. कोणकोणती उसंत होती? एक लिबरलिझम 1920ला जगामध्येच आलेला होता, त्याचा फायदा भारतामध्ये झालेला होता. भारतामध्ये 20च्या दरम्यान 1857ला आपल्याकडे पहिली विद्यापीठं सुरू झाली आणि जवळजवळ 70-75 वर्षाचा काळ उलटलेला आहे. मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र सुशिक्षित झालेला आहे. आणि तो नुसता सुशिक्षित नाही, तो इंग्रजीत सुशिक्षित झाला आहे, तो मराठीत सुशिक्षित झाला आहे. बहुजन वर्ग मोठ्या प्रमाणात तर्कतीर्थांच्या जाणतेपणाच्या काळापर्यंत सुशिक्षित झालेला आहे. समाजमन जोपर्यंत शिक्षित होत नाही तोपर्यंत कोणतीही परिवर्तनं अंगीकृत समाजामध्ये होत नसतात. त्यामुळे तुमच्या असं लक्षात येईल की तर्कतीर्थ जेव्हा काम करायला लागले, ह्या दोघांनी केलेलं काम पुढे सरकवायचं म्हणून, तेव्हा त्यांना एक प्लस पॉईंट असा होता, एक बलस्थान असं होतं त्यांचं की समाज प्रगल्भ झालेला होता रानडेंच्या काळापेक्षा आणि लोकमान्य टिळकांच्या काळापेक्षा. माणसं जेव्हा शिकतात तेव्हा त्यांच्या जाणीवा बदलतात, त्यांची जीवनदृष्टी बदलते. आणि मित्रांनो, 1920 ते साधारणपणे 1950 असा जर आपण 30 वर्षाचा कालखंड घेतला तर भारतामध्ये यंत्रयुग आलेलं आहे, आगगाडी सुरू झालेली आहे, तारयंत्र सुरू झालेलं आहे, टेलिफोन सुरू झालेला आहे, सुधारणांचे वारे जरा मोकळे व्हायला लागलेले आहेत, ब्रिटिश आवरावरी करायला लागलेले आहेत, स्वातंत्र्याचा सूर्य आपल्याला दिसायला लागलेला आहे. ह्या सगळ्या शक्यतांचा फायदा जो सुधारणांच्यामध्ये तर्कतीर्थांना मिळाला तसा फायदा जनमतानी या पूर्वसूरींना दोघांना मिळालेला नव्हता. त्यामुळे तर्कतीर्थ 20व्या शतकात महाराष्ट्राला जे पुढे नेऊ शकले तसा महाराष्ट्र या दोघांना पुढे नेता आला नाही इन कम्पेअर विथ टाईम. मला असं नेहमी वाटतं मित्रांनो की कोणत्याही समाजामध्ये जी सामाजिक परिवर्तन होतात ती केवळ शिक्षणाने होत नसतात. तुमचे रोजचे जीवन व्यवहार तुम्ही कसे करता यावर खरं म्हणजे समाज शिक्षण अवलंबून असतं. मला वर्तमानात तर ते जास्त महत्त्वाचं वाटतं. म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की भारत सरकारने आता 2020ला नवं शैक्षणिक धोरण आणलेलं आहे. मी परत तुम्हाला असं सांगेन की आपण गेल्या अनेक शिक्षण धोरणांमध्ये एक चूक करत आलेलो आहे की आपण शिक्षणाचा संबंध मनुष्य घडणीशी कधी लावलेला नाही. म्हणजे मला एक छोटं उदाहरण तुम्हाला द्यावंसं वाटतं की 1996ला मी जपानच्या राजाच्या निमंत्रणावरून तिथल्या फादरलेस फॅमिलीच्या अभ्यासासाठी आणि खरं म्हणजे सुधारणा सुचवण्यासाठी काही काळ होतो जपानमध्ये. त्याच काळात मी थायलंडमध्ये पण होतो, सिंगापूरला होतो. जपानमध्ये मी असं पाहिलं आहे 96 साली शिक्षणाच्या संदर्भात की बालवाडीला नागरिकाची घडण परफेक्टरित्या केली जाते. बालवाडीला
बालवाडीची शिक्षिका बालवाडीच्या मुलाला काय काय शिकवते? किंवा युरोपमध्ये पण मोर ऑर लेस या पद्धतीचा शिक्षण दिलं जातं. मी जपानचं सांगत होतो. जपानमध्ये बालवाडीमध्ये कमी शिकवलं जातं, बालवाडीच्या बाहेर जास्त शिकवलं जातं. छोट्या छोट्या गोष्टी आहेत की बालवाडीच्या मुलांना रेल्वे स्टेशनमध्ये बाई घेऊन जातात आणि रेल्वे स्टेशनवर चढायचं कसं आणि उतरायचं कसं शिकवतात. काय शिकवतात की चढायचं असेल तर डाव्या बाजूला उभा राहा, उतरायचं असेल तर उजव्या बाजूने उतरा. हे आपण लेफ्ट हँड ड्राईव्ह, राईट हँड ड्राईव्ह फळ्यावर शिकवतो. अजूनही भारतामध्ये शिकवतोच डाव्या बाजूने चला. पण कुठल्याही शिक्षकाने विद्यार्थ्याला हात धरून रस्त्यावर डाव्या बाजूनी चालत नेलीत 5 पावलं किंवा सप्तपदी, असं मला स्वप्नात पण दिसलेलं नाही. कृतिशील शिक्षण नावाची जी गोष्ट जोपर्यंत वर्तमानात येत नाही तोपर्यंत मनुष्य घडणीमध्ये कोणतंही परिवर्तन होणार नाही. मी आणखीन बघितलं की त्यामुळे जपानमध्ये सगळे चढणारे लोक चढताना डाव्या बाजूला उभारतात बाय डिफॉल्ट, कोणी इकडे उभारत नाही. उतरणारा उजव्या बाजूनीच उतरतो. तुम्ही आठवून पहा मुंबईची लोकल, तुम्ही आठवून पहा एस-टी स्टँड, तुम्ही आठवून पहा आपल्या रेल्वे. आपल्या शिक्षणाला मित्रांनो 150 वर्ष झाली. काय परिवर्तन केलं आपल्या शिक्षणाने असा जर प्रश्न मी विचारला तर त्याचं उत्तर नकारात्मकच आहे. बालवाडीच्या बाई बालवाडीच्या मुलांना म्युझियममध्ये घेऊन जातात. मला आठवतं फ्रान्समध्ये मी 90ला होतो. लूर म्युझियम आहे, मोठं म्युझियम आहे की पाहायलाच 3 दिवस लागतात. मी गरीब होतो, गरीब देशातला गरीब शिक्षक. लूर म्युझियम पाहायला भरपूर पैसे लागतात. त्यावेळी 500 फ्रँक फी होती. मला स्पॉन्सर मिळाला म्हणून मी लूरमध्ये प्रवेश करू शकलो, अन्यथा मला लूर बघता पण आलं नसतं. पण युरोपियन लोक लूर म्युझियम बघतात, ते गाईड घेऊन बघतात, ऑडिओ टेप घेऊन बघतात आणि मग त्यांना सगळं बघता येतं. ते ॲड ऑन पैसे काही माझ्याकडे नसल्यामुळे मी माझ्या गरिबीतून जे काही मला जग बघता येईल ते बघत गेलेलो आहे. मी असणार नसाल तर सांगेन की त्या काळामध्ये लघवीला पण पैसे लागायचे, ते माझ्याकडे नसायचे. मी कोणतरी लघवीहून आला तर त्याला सांगायचो जरा दार धरून उभा राहा, मी जाऊन येतो. यात कसली अतिशयोक्ती. आणि मला हे सांगायला अजिबात शरम वाटत नाही. गरीब ही गरिबीच असते, त्याची शरम वाटून चालत नाही. त्याच्यावर विजयच मिळवायला लागतो. तो आज मी मिळवलेला आहे, तुम्ही पण मिळवलेला आहे मनमोहन सिंगांच्या बुद्धिमत्तेमुळे. तो काही माझा प्रताप नाही, तो आपल्या देशाने केलेलं परिवर्तन आहे. मी तुम्हाला असं सांगत होतो की लूर म्युझियममध्ये एक बालवाडीची सहल आलेली मी पाहिली आणि त्या 40 मुलांच्या बरोबर 4 त्यांच्या मॅडम त्यांना शिकवायच्या, म्हणजे म्युझियम दाखवायच्या. मी फक्त त्यांच्या मागे मागे जायचं. माझ्या सुदैवाने ते इंग्लिश मीडियमचं स्कूल होतं, म्हणजे फ्रेंच स्कूल नव्हतं, इंग्लिश होतं. त्यामुळे ते इंग्लिश सांगायचे आणि मला त्यावेळी इंग्लिश कळायचं. आजही कळतं चांगलं. कळायचं म्हणजे तुम्ही हसणार नसाल तर सांगतो, 90 साली फ्रान्स सरकारचं निमंत्रण आल्यावर मी नाकारलं होतं. आणि मी त्यांना हे लिहिलं होतं की बीइंग ए हिंदी प्रोफेसर आय कॅन टॉक इंग्लिश, प्लीज एक्सक्यूज मी. त्यांनी मला उत्तर दिलं की वी नेव्हर टॉक इंग्लिश, डू कम. म्हणजे फ्रेंच लोक त्या काळात 96 साली इंग्रजी बोलायचे नाही, ते फ्रेंचच बोलायचे. आणि मग मी गेलो. माझ्या असं लक्षात आलेलं आहे तेव्हा की त्या 4 लेडीज त्यांनी 4 महिन्याचा लूर म्युझियमचा कोर्स केलेला होता आणि लूर म्युझियमचं प्रत्येक आर्टिकलची हिस्ट्री त्यांना माहीत होती. आणि
त्या आपल्या मुलांना 3 दिवस ती सगळी माहिती सांगायच्या आणि मी गरीब देशाचा भारतीय नागरिक ते 3 दिवस त्यांच्या मागे मागे फॉलो करून मोफत 3 दिवसाचं गाईडशिप मी घेत होतो. माझ्या लक्षात आलेली गोष्ट अशी आहे मित्रांनो, की तेव्हा मोनालिसा चोरीला गेली होती आणि लिओनार्डो व्हिंचीची लूव्र म्युझियममधली, आणि नुकतीच ती सापडली ती म्हणजे स्कॉटलंड यार्ड पोलिसांना नाही. मोनालिसा चोरीला गेली, पण ती इंटरनॅशनल ऑक्शनमध्ये विकली गेली नाही. कारण मोनालिसा विकत घेऊन काय करणार, ड्रॉइंग रूममध्ये लावता आली नाही तर काय उपयोग, कुणीच घेतली नाही. त्या चोरांनी परत इमाने इतबारे आणून ठेवली मोनालिसा. त्यामुळे आज आपण ओरिजिनल मोनालिसा बघू शकतो. हे मला सगळे त्या बाई सांगत होत्या आणि त्या बाई इतकं छान सांगायच्या की मोनालिसाचं टेक्स्चर कसं आहे, तिची लिपस्टिक कशी आहे, तिचं हास्य कसं आहे, तिचे डोळे कसे आहेत, तिची बॉडी लँग्वेज काय सांगते. शिक्षकांनी म्युझियमचा अभ्यास कसा करायचा असतो. आपल्याकडे मित्रांनो आपल्या सहली जातात सगळ्या भारतातल्या. कुठे जातात मी तुम्हाला सांगत नाही, तुम्हाला माहीत आहे. म्युझियममध्ये नक्कीच जात नाहीत, एवढंच मी तुम्हाला सांगतो. मी गेल्या 20 वर्षात महाराष्ट्रामध्ये 10 म्युझियम्स उभारली. युरोपमधून अभ्यास करून आल्यानंतर साने गुरुजींचं म्युझियम उभारलं आहे, यशवंतराव चव्हाण साहेबांचं उभारलं आहे, खांडेकरांची 2 उभारलीत, तिकडे मामासाहेब जगदाळेंचं आहे, इकडे महर्षी कर्वेंचं आहे, भरपूर. माझं आकलन असं आहे मित्रांनो की शिक्षण आपल्याला काळाशी जोडत नाही आणि काळाशी ते जोडत नसल्यामुळे आपल्या जाणीवांच्यामध्ये बदल होत नाही. तर्कतीर्थांनी बरोबर हे काम 20व्या शतकाचे प्रबोधक बनून केलेलं आहे. ते काय काय केलं आहे तर तर्कतीर्थांनी स्वातंत्र्य लढ्यात मोठी कामगिरी केली. तर्कतीर्थांनी तुमच्या असं लक्षात येईल की वृत्तपत्रांचं संपादन, मासिकांचं संपादन करून मोठं परिवर्तन केलं आहे. म्हणजे तर्कतीर्थ, लोकमान्य टिळक, महादेव गोविंद रानडे ही सगळी वक्ते मंडळी होती. म्हणजे ज्या काळामध्ये रानडे व्याख्यानं द्यायचे, अगदी लखनौला दिलं आहे, मद्रासला दिलं आहे, टिळकांनी पण ठिकठिकाणी व्याख्यानं दिली, वाईला दिलं आहे टिळकांनी व्याख्यान, मला माहीत आहे. तर छोट्या मोठ्या गावात जाऊन ही मंडळी व्याख्यानं द्यायची म्हणजे दुसरं तिसरं काही नाही तर समाज आणि धर्म सुधारणेचंच काम करायचे. त्या काळामध्ये म्हणजे लोकमान्य टिळकांच्या व्याख्यानांना अफाट गर्दी असायची, महादेव गोविंद रानडेंच्या व्याख्यानांना अफाट गर्दी असायची. तशीच गर्दी 20व्या शतकात तर्कतीर्थांच्या व्याख्यानांना होती. 20व्या शतकापर्यंतचा जो महाराष्ट्र आहे, हा 20व्या शतकापर्यंतचा महाराष्ट्र हा ऐकणारा होता. मी काय सांगतो पा, ऐकणारा होता म्हणजे तो कानाने ऐकायचा आणि थोडाफार व्यवहारात पण आणायचा, म्हणजे ऐकायचा. ऐकणं हा जो शब्द आहे ना, टू इम्प्लिमेंट अँड टू हिअर अशा अर्थाने ऐकणे शब्द क्रिया आपण मराठीमध्ये वापरतो. तो माझं काय ऐकत नाही असं म्हणतो, म्हणजे तो ही इज नॉट फॉलोईंग मी असं त्याचा अर्थ असतो. 20व्या शतकात पर्यंत समाज मन ऐकायचं आणि थोडंफार परिवर्तन व्हायचं. मी तुम्हाला असं सांगेन की 1990 नंतर आपल्याकडे परिवर्तन नावाची गोष्ट ही थांबलेली आहे. सुबत्ता आल्यानंतर 1990ला आपल्याकडे इकडे पेरिस्त्रोइका, ग्लासनोस्त आलं रशियामध्ये आणि आपल्याकडे खौजा आलं, म्हणजे खाजगीकरण, उदारीकरण, जागतिकीकरण आलं. 90 नंतरचा जो भारत आहे मित्रांनो, तो प्रबोधनाच्या दृष्टीने अत्यंत निष्क्रिय झालेला भारत आहे. मी तुम्हाला असं सांगणार आहे
की आपण 151वं व्याख्यान सत्र घेतो, याचा अर्थ काय आहे की आपण सातत्य कशासाठी ठेवलं व्याख्यानमालांचं. तर आपली अशी धारणा आहे की व्याख्याता जो विचार व्यक्त करतो तो काहीतरी एक अपेक्षा घेऊन येतो, काहीतरी त्याची एक जीवनदृष्टी असते, त्याचं काहीतरी स्वप्न असतं. म्हणजे तो रिकामटेकडा आहे म्हणून काही येत नाही. त्याचं असं एक स्वप्न असतं की मी सांगितलेलं लोकांनी ऐकावं. मलाच मित्रांनो 2025 साली म्हणजे रानडेंची स्मृतिशताब्दी, शतकोत्तर रौप्य महोत्सवी आणि तर्कतीर्थांची शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती, या दोन्हीचा समन्वय घेऊन मी जेव्हा महाराष्ट्राचा विचार करायला लागतो तेव्हा माझ्या असं लक्षात येतं आणि मला असं वाटतं की आपण पूर्वसुरींना परत एकदा वाचायला शिकलं पाहिजे. म्हणजे अलीकडेच आत्मश्लाघेचा दोष स्वीकारून मी तुम्हाला सांगेन की या शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती वर्षानिमित्त मी तर्कतीर्थांचं समग्र वाङ्मय तुमच्यासाठी महाराष्ट्र शासनासाठी संपादित केलेलं आहे. काय काय आहे त्याच्यामध्ये, म्हणजे जसं मी सांगितलं की साधनेनी रानड्यांचे 3 खंड काढले भाषणांचे आणि मराठीमध्ये आपल्याला ते आता वाचायला उपलब्ध झालेले आहेत. तसं तर्कतीर्थांचं समग्र वाङ्मय आता आपल्याला वाचायला उपलब्ध झालेलं आहे. म्हणजे त्यातला एक खंड आहे हा तर्कतीर्थांच्या नोंदींचा संग्रह आहे. म्हणजे मराठीच्या 20 खंडांच्या मध्ये तर्कतीर्थांनी ज्या 160 नोंदी केलेल्या आहेत त्याचा एक खंड आहे. प्रज्ञा नावाची गोष्ट समाजसुधारकांच्या मध्ये कशी असते हे तुम्हाला रानडेंचा अभ्यास करताना दिसेल, गीतारहस्याचा अभ्यास करताना दिसेल आणि तर्कतीर्थांचा वैदिक संस्कृतीचा विकास अभ्यासताना पण दिसेल. लोकमान्य टिळकांनी गीतारहस्य लिहिला, उजळणी नाही केलेली. तुमच्या असं लक्षात येईल की गीतारहस्य लिहिताना भगवद्गीतेतील मोक्ष आणि कर्मवाद यामध्ये लोकमान्यांनी आपल्याला कर्मवाद शिकवण्यासाठी गीतारहस्य लिहिलं. म्हणजे काय, तर मोक्षाची आराधना करण्यापेक्षा मनुष्य जर कर्मशील राहिला तर त्याच्या जीवनाचा उद्धार जिवंतपणीच होतो. मोक्ष आपल्या उत्तर काळामध्ये मिळत असतो. वर्तमानामध्ये तुम्हाला जर मोक्ष मिळायचा असेल तर कर्माशिवाय पर्याय नाही, अशी एक मांडणी तुम्हाला लोकमान्य टिळक गीतारहस्यामध्ये करताना दिसत आहेत. गीतारहस्याबद्दल तर्कतीर्थांचं एक फार छान भाषण आहे. केव्हा तरी तुम्ही या भाषण संग्रहांच्या मध्ये ते वाचा. भाषणांचे तर्कतीर्थांच्या पण 4 संग्रह दिलेले आहेत. त्यानंतर मुलाखतींचा एक संग्रह आहे, खंड आहे. नंतर लेखांचे 3 खंड आहेत. तर्कतीर्थांनी म्हणजे जसं टिळकांनी ओरायन लिहिलं तसं तर्कतीर्थांनी आपल्याला काय देणगी दिली आहे मित्रांनो, असं जर तुम्ही मला विचाराल धर्म आणि समाज सुधारणांची, की तर्कतीर्थांचे गुरु स्वामी केवलानंद सरस्वती जे वाईमध्ये प्राज्ञ पाठशाळा चालवायचे, गुरुकुल चालवायचे, त्यांना आणि तर्कतीर्थांना असं लक्षात आलं की धर्मसभांच्या मध्ये धर्म परिवर्तन होत नाही, तर आपण हिंदू धर्म सुधारण्यासाठी वेगळा काहीतरी पर्याय शोधला पाहिजे. म्हणून या दोघांनी साधारणपणे 1925 ते आत्तापर्यंत धर्मकोशाचे खंड येतातच आहेत. तर्कतीर्थांच्या काळात साधारणपणे धर्मकोशाचे 15 खंड आलेले आहेत, मीमांसा कोशाचे 7 खंड आलेत, आपल्या मराठी विश्वकोशाचे 17 खंड आलेत. हे नुसते एवढे खंड जरी तुम्ही पाहिले आणि 2 खंड पोथ्यांचे आलेले आहेत, हे सगळं पाहत असताना तुमच्या असं लक्षात येईल मित्रांनो की या माणसाने
आपल्यासाठी काय काय करून ठेवलं आहे. म्हणजे धर्मकोशाची रचना करताना धर्मकोश हा तर्कतीर्थांनी कशासाठी लिहिला मित्रांनो, तर हिंदू धर्मामध्ये आपले जे सगळे पूर्वसुरी ग्रंथ होते त्या ग्रंथांच्या आधारे हिंदू धर्माची कालसंगत ऐतिहासिक मांडणी यापूर्वी करण्यात आलेली नव्हती. त्याचा पहिला प्रयत्न हा धर्मशास्त्राचा इतिहास लिहिणाऱ्या डॉक्टर पावा काणे भारतरत्न यांनी पहिल्यांदा केली. ही गोष्ट प्रमाण मानून केवलानंद सरस्वती आणि तर्कतीर्थांनी भारतीय प्राचीन साहित्याचा कालसंगत इतिहास आपल्यापुढे मांडलेला आहे. आजवर तर्कतीर्थांच्या नंतरही 10 खंड धर्मकोशाचे प्रकाशित झालेत. दृष्टी कशी असते मित्रांनो पहा, की जेव्हा तर्कतीर्थांनी आणि त्यांच्या गुरूंनी हे खंड करायचे ठरवले तर त्यांच्यापुढे पर्याय असा होता की आपल्या सगळ्या पोथ्या प्राचीन हिंदू धर्माच्या ज्या आहेत या संस्कृतमध्ये, आणि जर नुसतं आपण संस्कृतमध्ये ठेवलं तर ते परत भारताचंच धन होईल. म्हणून तर्कतीर्थांनी एक दृष्टीपणा लावली आणि त्यांनी त्याची कॉमेंट्री सगळी जी आहे, ॲनालिसिस, विश्लेषण, हे संस्कृत आणि इंग्लिशमध्ये करण्याचा प्रघात पाडलेला आहे. म्हणजे विशेषतः त्याची इंट्रोडक्शन जी आहे ती इंग्रजीमध्ये देण्याचा प्रघात तर्कतीर्थांनी पाळला. त्यामुळे झालं काय? त्यामुळे झालं असं मित्रांनो की ओरिएंटल काँग्रेस नावाची जी एक संघटना आहे की जगामध्ये जी इंडॉलॉजीचा अभ्यास करते, मगाशी ज्या बाई माझा परिचय देत होत्या त्या इंडॉलॉजीच्या प्रोफेसर आहेत. तर इंडॉलॉजीमध्ये किंवा प्राच्यविद्या शाखेमध्ये भारतीय धर्मशास्त्र, भारतीय समाजशास्त्र आणि भारतविद्या ज्याला आपण म्हणू, म्हणजे त्यामध्ये ज्योतिष आलं, गणित आलं, भाषा आली, लिपी आली, सगळ्याचा अभ्यास केला जातो. तर्कतीर्थांनी हे करत असताना किती पोथ्या जमवल्या त्या भारतातून? असे तू हिमालय 50,000 पोथ्या जमवलेल्या होत्या. त्यापैकी 13,000 पोथ्यांची माहिती तर्कतीर्थांनी आपल्या हयातीत आपल्यासाठी करून ठेवलेले आहे. त्याचे 2 खंड आपण प्रकाशित केलेले आहेत. 15 रकान्यामध्ये प्रत्येक पोथीची माहिती आहे. काय माहिती आहे 15 रकान्यांच्यामध्ये? अनुक्रमांक, पोथीचं नाव, पोथीकार म्हणजे पोथी कुणी लिहिली, पोथीचा भाष्यकार, त्याचं समीक्षक कोण, कॉमेंट्री कुणी केली, पोथीची भाषा, पोथीची लिपी, पोथीचा आकार सेंटीमीटरमध्ये, लांबी रुंदी, पोथीचं माध्यम, भुर्जपत्र आहे, कापड आहे, कागद आहे, पपायरस आहे, काय आहे, पोथीची स्थिती जीर्ण आहे, चांगली आहे, पोथीच्या ओळी पृष्ठावरच्या, प्रत्येक पृष्ठावर किती ओळी आहेत, आणि सगळ्यात शेवटी आहे ओळीतली अक्षरे. असं सगळ्या पोथ्यांची माहिती दिलेली आहे. पोथ्या कुणाच्या आहेत मित्रांनो? वाल्मिकीची आहे, व्यासांची आहे, भर्तृहरीची आहे, सगळ्यांच्या पोथ्या. मला तुम्हाला हे सांगायचे अशासाठी की धर्म आणि समाज सुधारणेचा अभ्यास वर्तमानामध्ये 200 वर्षापूर्वीच्या निष्ठेने करण्याची आजही गरज आहे. आणि ती गरज अशासाठी आहे मित्रांनो की हे जे आपलं प्राचीन संचित आहे, मी तशा अर्थाने काही धर्मश्रद्ध मनुष्य नाही, पण मी ज्ञानश्रद्ध मनुष्य असल्यामुळे मला असं वाटतं की आपली जी प्राचीन ज्ञानसंपदा आहे ज्याचं आपण जतन करून ठेवलं आहे, म्हणजे म्युझियमबद्दल मी मगाशी सांगितलं ना, म्युझियममध्ये लोक जात नाहीत याचं दुःख मला अशासाठी वाटतं की म्युझियममध्ये जे निर्माते असतात ते काळ पकडतात आणि काळाला सजीव करतात. काळ सजीव करण्याचं प्रचंड सामर्थ्य जसं वस्तुसंग्रहालयांच्यामध्ये असतं तितकंच सामर्थ्य मित्रांनो आपल्या प्राचीन वाङ्मयात देखील असतं. तुम्हाला जर तो काळ समजून घ्यायचा असेल
तर तुम्हाला प्राचीन साहित्य वाचल्याशिवाय पर्याय नाही. तर्कतीर्थांनी संस्कृतवर, म्हणजे लोकमान्य टिळक, रानडे हे औपचारिक शिक्षण घेतलेले विद्वान होते. तर्कतीर्थ एकही दिवस शाळेत न गेलेला मनुष्य आहे. औपचारिक शिक्षणासाठी एकही दिवस शाळेत न गेलेला. सगळं स्वाध्यायी शिक्षण आहे. गुरुकुलमध्ये स्वतः शिकलेले. संस्कृत केवलानंदांनी शिकवलं. त्यांचे वर्गमित्र होते विनोबा. त्यांनी यांचं संस्कृत पाहिलं. विनोबांचं पण संस्कृत चांगलं होतं. ते म्हणले की अरे, तू असं नुसतं संस्कृत शिकत राहिलास तर तू भारतात खितपत पडशील. प्रज्ञा पाहून बरं का, म्हणजे हे दोघंही प्रज्ञावान आहेत बरं का. मी दोघांना भेटलेलो आहे, बोललेलो आहे, थोडाफार सहवास मला मिळालेला आहे. दोघांच्यामध्ये उजवडावं नाही करतायत. पण विनोबा तर्कतीर्थांना असं सांगतायत, मित्रांनो, की तू नुसता संस्कृत अभ्यासत राहिलास तर तू भारतात खितपत पडशील. तुझी प्रज्ञा वैश्विक आहे, तू इंग्रजी शिक. तर्कतीर्थ वाईच्या प्राज्ञ पाठशाळेतून शिकून बडोद्याला जातात आणि तर्कतीर्थांना निरोप पाठवतात की तुला खरंच इंग्रजी शिकायचं असेल तर मी शिकवायला तयार आहे, तू बडोद्याला आहे. तर्कतीर्थ प्राज्ञ पाठशाळेतून पळून जातात आपल्या गुरुजींना न सांगता, कारण गुरुजी सोडणार नाहीची खात्री होती. पळून जातात आणि बडोद्याला 3 महिने राहून तरखडखरांची 3 भाषांतरं विनोबांच्याकडून शिकतात. विनोबा सांगतात की आता तुला बोलण्या वाचण्या इतकं इंग्रजी यायला लागलेलं आहे. आणि मग काही सोपी सोपी पुस्तकं विनोबा तर्कतीर्थांना देतात. तर्कतीर्थ ते अस्खलित वाचायला लागतात. विनोबा सांगतात की आता तू विश्वज्ञानी झालास. मला जी मर्यादा होती, म्हणजे मला घालून घेतली ती गांधीजींच्यामुळे. गांधीजींना त्यांनी असा शब्द दिला होता की मी समुद्र पर्यटन करणार नाही, म्हणजे मी विदेशात जाणार नाही, मी भारतातच राहीन. ते म्हणले तू अशा काचात अडकू नको. परिवर्तन जर विश्वव्यापी व्हायचं असेल तर समुद्र मंथनही केलं पाहिजे आणि समुद्रांतरही केलं पाहिजे. तर्कतीर्थ नंतरच्या काळामध्ये फ्रान्समध्ये जात आहेत, रशियामध्ये जात आहेत, अमेरिकेत जात आहेत, श्रीलंकेत जात आहेत, कंबोडियात जात आहेत, बर्माला जात आहेत. आणि त्यांना सगळं जग कळायला लागतं. कळायला लागल्यानंतर तर्कतीर्थ आपल्या मांडणीमध्ये बदल करत आहेत. तो बदल मित्रांनो असा आहे की एकेकाळी तर्कतीर्थांना असं वाटायचं की भारतामध्ये क्रांती झाली तर ती गोळीनीच होऊ शकेल. विशेषतः मानवेंद्रनाथ रॉय आणि कार्ल मार्क्स यांच्या गारुडाचा एक काळ तर्कतीर्थांच्या आयुष्यात आहे. तो साधारणपणे 1930 ते 1948 असा 18 वर्षांचा आहे. या 18 वर्षामध्ये तर्कतीर्थांच्या जीवनात 2 महानुभाव असे येतात की ज्यामुळे तर्कतीर्थांचा कायाकल्प होतो. एकीकडे आहेत महात्मा गांधी आणि दुसरीकडे आहेत मानवेंद्र रॉय. महात्मा गांधी आणि तर्कतीर्थ किती जवळचे होते असं जर तुम्ही मला विचाराल, परत मी तुम्हाला सांगेन की धर्मसुधारणांचं काम जसं या महानुभावांनी केलं तसं महात्मा गांधींनी पण केलं. महात्मा गांधी टिळकांच्या सारखेच एका अर्थाने सनातनी विचाराचे होते. सनातन हा शब्द आपण अत्यंत चुकीच्या अर्थाने वापरतो. सनातन म्हणजे गयाबिता, प्राचीनकालीन, कालबाह्य असा त्या शब्दाला आपण अर्थ जोडतो आणि एका अर्थाने निगेटिव्ह अर्थाने सनातनी शब्द वापरतो. तर्कतीर्थ शब्द प्रभू आहेत. त्यांनी एका ठिकाणी
सनातनी शब्द वापरला आहे आणि कंसात इंग्रजी शब्द लिहिलेला आहे, युनिव्हर्सल. सनातन म्हणजे युनिव्हर्सल. आणि पुढे ते असं म्हणतात की आपले वेद हे सनातन आहेत, वैश्विक आहेत. वेदांमध्ये जे सांगितलं गेलेलं आहे ते सगळं वैश्विक आहे, याचं भान तर्कतीर्थांना होतं. तर्कतीर्थ या सगळ्या आकलनाने तुम्हाला असं दिसेल की आपल्यापुढे एक असा विचाराचा पट मांडत आहेत. विशेषतः 1948 नंतर, ज्याला आपण स्वतंत्र भारत म्हणू. स्वतंत्र भारत झाल्यानंतर पहिली घटना आपली जी आपण तयार केली त्याचं संस्कृत भाषांतर तर्कतीर्थांनी केलेलं आहे. प्रज्ञा नावाची गोष्ट काय असते, ही भारतातल्या सगळ्या मोठ्या कायद्याचं संस्कृतमध्ये भाषांतर. तर्कतीर्थांनी अनेक गोष्ट केलेली आहे की महात्मा गांधी येरवड्याच्या तुरुंगामध्ये आंबेडकर कराराच्या नंतर असं ठरवतात की मला बदलायचं आहे. गांधी स्वतःला समजावून सांगतायत, मला बदलायचं आहे. काय जाणीव झाली होती पुणे कराराने? आपण पुण्यात बोलतो आहोत. तुम्हाला सर्वांना तो इतिहास माहीत आहे की पुणे करार जो झाला त्याच्यामध्ये मतभेदाचे मुद्दे असे होते की तत्कालीन हरिजनांसाठी विभक्त मतदारसंघ असावेत का नसावेत असा एक वादाचा मुद्दा होता. म्हणजे हरिजनांनी हरिजनांनाच मतं द्यायची आणि आपले लोकनेते निवडायचे. महात्मा गांधींना असं वाटायचं की हरिजनांनी हरिजनांना मतं दिली, मागासवर्गीयांनी मागासवर्गीयांना मतं दिली तर समाजामध्ये नवीन जातीची बेटं तयार होतील, त्यामुळे ते होऊ नये असं महात्मा गांधींना वाटायचं. आंबेडकर ते ऐकायला काही तयार नव्हते आणि गांधीजींनी आमरण उपोषण येरवड्याच्या तुरुंगात चालू ठेवलेलं होतं. येरवड्याच्या तुरुंगात डॉक्टर असं सांगतात भारत सरकारला, ब्रिटिशांना, की कपल ऑफ डे गांधी विल नो मोर. 2 दिवसापेक्षा आता गांधींचं आयुष्य असंच उपवास सुरू राहिला तर राहणार नाही. सरकार हलतं, तत्कालीन काँग्रेसचे नेते चळवळ करायला लागतात आणि त्या आंबेडकरांना समजावून सांगतात की तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण महात्मा गांधी वाचले पाहिजेत, असं काहीतरी तुम्ही करा. आंबेडकर इच्छा नसताना आपलं मत बदलून संयुक्त मतदारसंघाला परवानगी देतात आणि पुणे करार होतो. पण या कराराने गांधींच्यामध्ये एक परिवर्तन असं झालं की गांधीजी धर्माच्या अंगाने अस्पृश्यतेकडे जे पाहायचे ते समाज सुधारणेच्या अंगाने अस्पृश्यतेकडे पाहायला लागले. म्हणजे मी कुठेतरी एक लिहिलेलं आहे मधल्या काळामध्ये, सनातनी गांधींचे पुरोगामी होणे. सनातनी गांधींचे पुरोगामी होणे, त्याची सुरुवात पुणे कराराने झालेली तुम्हाला दिसेल. त्या पुणे करारानंतर गांधीजी असं ठरवतात की आपण राजकारण संन्यास घ्यायचा. पुण्यातच त्याचा निर्णय होतो की ते राजकारण संन्यास घेतील आणि केवळ सामाजिक कामाला, समाज सुधारणांना वाहून घेतील. त्याची सुरुवात म्हणून ते अस्पृश्यता निर्मूलनाचं काम पुण्यात सुरू करतात. म्हणजे काय करतात तर जे सनातनी धर्म पंडित आहेत त्यांना असं विचारायचे की अस्पृश्यता निर्मूलनाला धार्मिक आधार काय आहे, आणि जे पुरोगामी धर्म पंडित होते त्यांना विचारायचे की मंदिर प्रवेश, अस्पृश्यता निर्मूलन याचे प्रागतिक आधार काय आहे. आणि गांधीजी दोघांचं ऐकून या मताला येतात की मंदिरामध्ये सगळ्यांना प्रवेश मिळाला पाहिजे, सगळ्यांना शिक्षण मिळालं पाहिजे, अस्पृश्यता निर्मूलन झालं पाहिजे. आणि यामध्ये अत्यंत मोलाची भूमिका तर्कतीर्थ बजावत आहेत.
तर्कतीर्थ गांधीजींना वेदवाङ्मयातील, उपनिषदातील अनेक श्लोक असे काढून दाखवत आहेत की ज्याच्यामध्ये अस्पृश्यता निर्मूलन हे धर्मसंमत आहे, पटवून देतात. गांधीजी तर्कतीर्थांना असं सांगतात की तुम्ही एक स्टेटमेंट ऑफ अनटचॅबिलिटी लिहा आणि आपण जे प्रगत धर्मपंडित आहे त्यांच्या सहीने ते आपण हरिजन पत्रिकेमध्ये प्रकाशित करू. माझी स्मरणशक्ती जर बरोबर असेल तर 11 फेब्रुवारी 1933चा पहिला हरिजनचा जो अंक आहे त्या हरिजन अंकामध्ये हे स्टेटमेंट ऑफ अनटचॅबिलिटी ऑफ धर्मपंडित प्रकाशित झालेलं आहे. त्यात आंबेडकरांचा लेख आहे, त्यात बान राजहंसांचा लेख आहे पहिल्या अंकामध्ये. आणि महात्मा गांधी असं उच्चारवाणी हरिजन पत्रिकेत सांगतायत की इथून पुढच्या काळात सर्व मंदिरांच्यामध्ये सर्वांना प्रवेश मिळेल, हरिजनांना शिक्षणाचा अधिकार मिळाला पाहिजे, अस्पृश्यता निर्मूलन झालं पाहिजे वगैरे वगैरे. जसं रानड्यांनी आंतरजातीय आंतरधर्मीय विवाहाचं समर्थन केलं तसं महात्मा गांधींनी पण तुम्हाला तर्कतीर्थांच्यामुळे केलेलं दिसतं. महात्मा गांधींच्या जीवनात याच काळात 1933ला अशी एक घटना घडते मित्रांनो की त्यांचा शेवटचा जो मुलगा आहे शेंडेफळ, चौथा मुलगा देवदास, हा देवदास दक्षिण आफ्रिकेमध्ये फिनिक्स आश्रमामध्ये त्यांच्या राहायचा, तो आश्रम पाहायचा आणि तिथेच राजाजींची कन्या लक्ष्मी ही पण राहायची. दोघांच्यामध्ये साधारणपणे 12-1 वर्षाचं अंतर आहे, 12 ते 18 वर्षाचं. आणि हे दोघं विवाह करायचं ठरवत आहेत. राजाजी आणि गांधीजींच्या पुढे प्रश्न आहे की हा विवाह धर्मसंमत होईल की नाही. म्हणजे एक आहे वाणी आणि दुसरा आहे ब्राह्मण, आंतरजातीय विवाह. परत गांधीजींना तर्कतीर्थांची आठवण येते आणि ते वाईवरनं तर्कतीर्थांना बोलवून घेत आहेत आणि म्हणतात की आम्ही दोघं धर्मसंकटात आहोत, आम्हाला मदत करा. काय आहे धर्मसंकट म्हणले? अहो म्हणले ही पोरं ऐकत नाहीत, त्यांना आम्ही 2 वर्ष वेगळं राहायला सांगितलं होतं, तो 2 वर्षाचा काळ पण संपलेला आहे आणि आता प्रश्न हमरी तुमरीवर आलेला आहे. मग ते तर्कतीर्थांना म्हणतात की याची तोड सांगा आम्हाला. तर म्हणजे सोपी गोष्ट आहे, आपल्या धर्मामध्ये प्रायश्चित विधान आहे. म्हणजे जर तुम्ही एक पाप केलं, म्हणजे आंतरजातीय विवाहाचं पाप केलं, तर त्याच्या आधी प्रायश्चित घ्यायचं. तुमच्या असं लक्षात येईल हळूहळू आपल्याकडेच्या सगळ्या धर्मभावना आणि सगळे धर्मव्यवहार हे मित्रांनो भावनिक आणि समजुतीचे आहे. त्याला त्याच्या पलीकडे कोणताही आधार नाही. त्यामुळे ते म्हणतात की मी एक मंत्र म्हणतो, ते प्रायश्चित असेल आणि पाणी सोडा, तुमचं पाप मुक्त. पाप मुक्त होणं इतकी सोपी गोष्ट आहे. पाणी सोडायचं आणि पाप मुक्त. पापाचं भय आपल्याला का वाटतं? का आपण सतत देवाला त्रास देतो? याचा केव्हा तरी आपण विचारा. आत्मशुद्धी नावाची गोष्ट ही खरी शुद्धी आहे. धर्मशुद्धी ही काही धर्मशुद्धी नव्हे. ते असं सांगतात की तुम्ही दोघंजणं ज्याला आंतरजातीय विवाह म्हणता, तर्कतीर्थ या दोघांना, म्हणजे एक पुढे व्हाईसराय झाले भारताचे पहिले, हे तर महात्मा, या दोघांना तर्कतीर्थ काय समजावून सांगतायत की तुम्ही स्वतःला जे 2 जातीचे मानता, तुम्हाला हे कळत नाही का? तुमची जात एकच आहे. आणि मग ते जातीची लक्षणं सांगतात. जातीची लक्षणं काय? तर तुमचं राहणीमान काय आहे? दोघांचं समान आहे. तुमचं शिक्षण काय आहे? समान आहे. तुमचे जीवन व्यवहार काय आहेत? समान आहेत. अहो तुम्ही एकाच जातीचे आहात. एकाच जातीचे म्हणजे एकाच प्रकारचा लोकव्यवहार करणारे लोक आहात. ही भिन्न जात नाही, ही समजूत आहे फक्त तुमची की मी वाणी आणि मी ब्राह्मण आहे. तुम्ही सगळे सुशिक्षित आहात, हीच तुमची खरी जात आहे.
असं तर्कतीर्थ त्यांना समजावतात, प्रायश्चित देतात आणि या दोघांचा विवाह होतो. आणखीन एक तर्कतीर्थांच्या जीवनात मित्रांनो तिसरी एक गोष्ट होते की काळाप्रमाणे धर्म सुधारणा कशा होतात. 1950-52 एकदा आपले इथले पुण्याचे तत्कालीन खासदार काकासाहेब गाडगीळ आणि सरदार पटेल हे गुजरातमध्ये सोमनाथच्या समुद्रकिनाऱ्यावर मॉर्निंग वॉक करायला निघालेले आहेत. मॉर्निंग वॉक करता करता प्रभात फेरीत ते एका मंदिराच्या खंडहराच्या जवळ येत आहे. काकासाहेब गाडगीळ सरदारांना असं विचारत आहेत की हे कशाचे अवशेष आहेत. सरदार पटेल अत्यंत गदगद होऊन सांगतात, काकाजी ये हमारे इतिहास की ध्वंसशिला है. हे आपल्या इतिहासाचं सगळ्यात उद्ध्वस्त शिल्प आहे, सोमनाथाचं मंदिर. अल्लाउद्दीन खिलजींनी वारंवार हल्ले करून जे मंदिर पाडलं ते 12 ज्योतिर्लिंगापैकी एक हे आहे. काकासाहेब गाडगीळ त्यांना सांगतात की याचा आपण जीर्णोद्धार का नाही करायचा. पटेलांना ती गोष्ट आवडते. दोघं जण महात्मा गांधींच्याकडे जातात की असं आम्हाला वाटतं की परत धर्मसंस्थापन व्हायचं असेल आणि धर्माचं पुनरुज्जीवन व्हायचं असेल तर या मंदिराचा आपण जीर्णोद्धार करूया. तेव्हा बऱ्यापैकी काँग्रेसचा खजिना पटेल सांभाळायचे. आपल्याकडे काँग्रेसचा खजिना सांभाळण्याच्या वर्तमानापर्यंत अनेक कथा मला माहीत आहेत. म्हणजे अगदी विलासराव देशमुखांच्यापर्यंत. तुम्हाला ती कथा मी काही सांगत नाही, विषयांतर होईल आणि आपला काही राजकारणाचा विषय नाही. पण काँग्रेसचा खजिना असा कोण कोण सांभाळत आलेला आहे. खरं म्हणजे सगळ्याच पक्षाचे खजिने कोण कोण सांभाळत आलेला आहे. गांधीजींच्याकडे गेल्यावर गांधीजी असं सांगतात की पटेल जी बात अच्छी है लेकिन एक ध्यान में रखना, स्वराज्य फंड का पैसा इसमें नहीं आ जाना चाहिए. स्वराज्य फंडातून देऊळ नाही बांधायचं, काँग्रेसच्या निधीतून मंदिराचा जीर्णोद्धार करायचा नाही. तुम्ही लोकवर्गणी जमा करा आणि मंदिर बांधा. सरदार ते चॅलेंज स्वीकारतात आणि मंदिराचा जीर्णोद्धार 52 साली होतो. मंदिर जेव्हा तयार व्हायचं चाललं तेव्हा महात्मा गांधींनी 2 अटी सरदार पटेलांना आणि काकासाहेब गाडगिळांना सांगितलेल्या. एक होतं की लोकवर्गणीतून मंदिर बांधायचं, जीर्णोद्धार करायचं. आणि दुसरी होती की हे मंदिर सर्व जाती धर्माला खुलं करायचं. मंदिर बांधलं आणि पटेल आणि काका आपल्या तत्कालीन 5 धर्मगुरूंना आमंत्रण द्यायला गेले की तुम्ही या आणि प्राणप्रतिष्ठा करा. तत्कालीन शंकराचार्य 5ही शंकराचार्य केवळ एका कारणासाठी स्वतंत्र भारत झाल्यानंतर पण विरोध करतात की हे मंदिर सर्व धर्मीय आणि जातीय लोकांना खुलं होणार आहे. परत महात्मा गांधी पटेलांच्या पुढे, राजेंद्र प्रसादांच्या पुढे, काकासाहेब गाडगिळांच्या पुढे प्रश्न आहे की काय करायचं. प्राणप्रतिष्ठा तर झाली पाहिजे. परत तर्कतीर्थांना आमंत्रण दिलं जातं. तर्कतीर्थ महाराष्ट्रातून 200 ब्राह्मण घेऊन जातात, प्राणप्रतिष्ठा करतात आणि ते मंदिर सर्व जाती धर्मांना खुलं होतं. महाराष्ट्रामध्ये जे काम साने गुरुजींनी केलं ते काम तर्कतीर्थांनी गुजरातमध्ये केलेलं आहे. मला तुम्हाला मित्रांनो असं सांगायचं आहे की धर्म आणि समाज सुधारणा या कालसंगत जोपर्यंत होत नाहीत तोपर्यंत समाजामध्ये मूलभूत स्वरूपाची परिवर्तन होत नाहीत. या 3ही महानुभावांचं जीवन, कार्य आणि विचार 2025 साली
त्यांच्या स्मृतिशताब्दी आणि जन्मशताब्दी रौप्य महोत्सवाच्या निमित्ताने टिळकांची संधी काळात टिळक आहेत मध्ये त्यांच्या अनुषंगाने आपण जेव्हा विचार करतो तेव्हा आपल्या असं लक्षात येईल की वर्तमानात आपण सर्वांनी धर्म आणि समाज सुधारणांचा विचार प्रागतिक दृष्टिकोनाने केला पाहिजे. तो जोपर्यंत करणार नाही तोपर्यंत ती सत्यनारायणाची पूजाच ठरेल. ती होऊ नये अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझं भाषण संपतो. धन्यवाद सर. अतिशय उद्बोधक आणि विचारप्रणव व्याख्यान सरांनी आपल्या दिलं आहे, त्याबद्दल सरांचे मनःपूर्वक आभार. आजच्या या व्याख्यानासाठी आपण सर्वजण उपस्थित राहिलात त्याबद्दल आपल्या सर्वांचेही आभार. आणि आजचं व्याख्यान इथं संपलंय असं मी जाहीर करतो. धन्यवाद.